यस्मिन् महद्गुणा राजन् गृह्णन्ते कविभिर्मुहुः न ते धुना विधीयन्ते यथा भगवतीश्वरे। यस्मिन् महद्गुणा राजन् गृह्णन्ते कविभिर्मुहुः न ते धुना विधीयन्ते यथा भगवतीश्वरे। यस्मिन् महद्गुणा राजन् गृह्णन्ते कविभिर्मुहुः न ते धुना विधीयन्ते यथा भगवतीश्वरे। यस्मिन् महद्गुणा राजन् गृह्णन्ते कविभिर्मुहुः न ते धुना विधीयन्ते यथा भगवतीश्वरे। यस्मिन् महद्गुणा राजन् गृह्णन्ते कविभिर्मुहुः न ते धुना विधीयन्ते यथा भगवतीश्वरे। माताजी यस्मिन् महद्गुणा राजन् गृह्णन्ते कविभिर्मुहुः न ते धुना विधीयन्ते यथा भगवतीश्वरे। शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य ऐसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। यस्मिन ज्यांच्या ठाई महद्गुणा उन्नत असे दिव्य गुण राजन हे राजन गृहांते स्तुती केली जाते कवी भी चिंतनशील आणि ज्ञानी पुरुषांकडून सदैव न नाही ते या अनुधाना अद्यापि विधीयन्ते लुप्त झालेले यथा ज्याप्रमाणे भगवती भगवंतामध्ये ईश्वरे परमनियंत्रक। हे राजन, सर्व महर्षीकडून तथा विद्वान वैष्णवांकडून अद्यापि प्रल्हाद महाराजांच्या सद्गुणांची स्तुती केली जाते। ज्याप्रमाणे सर्व सद्गुण भगवंतामध्ये सदैव आढळतात त्याप्रमाणे ते सर्व सद्गुण प्रल्हाद महाराजामध्ये सदैव आढळतात। तात्पर्य अधिकृत शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रल्हाद महाराज अद्यापि वैकुंठात तसेच या भौतिक जगातील सुतल लोकातही निवास करतात। एकाच वेळी भिन्न स्थळी निवास करण्याचा हा दिव्य गुण म्हणजे भगवंतांचीच एक शक्ती आहे। गोलकेव निवस्थिखिलात्म भूत भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयांतरी निवास करतात आणि त्याचवेळी ते आपल्या गोलकवृंदावन नामक स्वधामातही स्थित असतात। भक्त अनन्य भक्तिमय सेवेच्या प्रभावामुळे जवळजवळ भगवंतासारखेच गुण प्राप्त करतो। साधारण जीव इतके गुणमान वा पात्र होऊ शकत नाहीत, पण भक्त जवळजवळ भगवंता इतकाच गुणसंपन्न होऊ शकतो। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपादाय कृष्णपेष्टाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। श्रीमद भागवतच्या आजच्या कक्षेमध्ये असलेल्या सर्व भक्तांचे अगदी हृदयापासून स्वागत। सर्वांच्या चरणी अंतकरणापासून प्रार्थना करतो की मला या तात्पर्यावरती बोलण्यासाठी योग्य असे उचित शब्द प्राप्त व्हावेत, जेणेकरून केवळ स्वतःचं शुद्धीकरण गुरु आणि भगवंतांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या संतुष्टीसाठी आणि आपल्या सर्वांना काहीतरी त्यातून लाभ हो याच्या स्मरणार्थ बोलण्याचा प्रयत्न करेन प्रित्यर्थ। तर आपण पाहत आहोत भयभीत ब्रह्मांड हा आता हे चालू आहे सध्या अध्याय। तर इथे नारद मुनी प्रल्हाद महाराजांच्या गुणांचे वर्णन करताना आपण पाहतोय। युधिष्ठिर महाराजांना सांगतात की प्रल्हाद महाराज सत्ययुगामध्ये प्रकट झाले होते आणि नारद मुनी द्वापार युगाच्या अंती युधिष्ठिर महाराजांना प्रल्हाद महाराजांबद्दल 5000 वर्षापूर्वी हे बोलत होते। तर ते सांगत होते हे लेक्चर जे आहे जवळजवळ सर्वच परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी ह्याच्यावरती प्रवचन दिलेलं आहे, परंतु महाराजांचे जे वाक्य आहेत, महाराजांचे जे शब्द आहेत ते मी माझ्या तुटपुंज शब्दामध्ये वाक्यामध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करेल। जे मला समजले ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी। तर ते सांगत होते की 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाच्या अंती प्रकट झाले, हे त्यावेळेस नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत होते। तसंच ते सांगत होते की 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्ध प्रकट झाले, 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त प्रकट झाले। तर ते म्हणतात की आत्मा शाश्वत आहे, टाईम शाश्वत आहे, प्रकृती शाश्वत आहे आणि भगवान श्रीकृष्ण ही शाश्वत आहेत। तसं ते सांगतात की चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी प्रकट झाले। मग ते सांगतात की जसं की सूर्याचा उदय होतो, आज सूर्य उगवला आणि सूर्य मावळतो किंवा अस्त होतो आपण म्हणतो त्याला, त्याच वेळेस सूर्य मावळतो त्याच वेळेस दुसरीकडे कुठंतरी तो प्रकट झालेला असतो। हे आपल्यालाही आपल्या एक थोड्याशा बुद्धीने आपल्याला समजतं की सूर्य जरी इथलं आपल्या दृष्टीआड गेलेला आहे तरी दुसरीकडे कुठेतरी सूर्याचा उदय निश्चित झालेला आहे। आपल्याला माहिती आहे फॉरेनच्या बाहेरच्या देशामध्ये सूर्याचा आणि आपला आणि इथला टाईम वेगळा आहे। तर प्रकट होतो त्याचप्रमाणे भगवंत एका ब्रह्मांडामध्ये भगवंत जर काही लीला करत असतील, त्या लीला जरी तेथील संपल्या तरी त्याच लीला दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये चालू असतात। समजा येथे भगवंतांनी पुतनावध केला किंवा रासलीला केल्या, तर त्याच पुतनावध आणि रासलीलाच्या लीला दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये चालू असतात। आणि भगवंत कसे आहेत? अनंत आहेत। भगवंताच्या शक्ती अपार आहेत। भगवंतांच्या शक्तीचा आपण अंत लावू शकत नाही। तर आपल्याला परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगत होते की आपण जेव्हा वृंदावनला जातो तेव्हा वृंदावन पाहण्यासाठी आपल्याकडं काय आहे? प्रेमांजन चलित भक्ती विलोचन, प्रेमाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये पाहिजे। परंतु आपण पाहतो की आपण जेव्हा वृंदावनला जातो तेव्हा आपण काय बघतो? आपल्याला काय दिसतं? तर महाराज सांगत होते की 30-40 वर्षापूर्वीचं जे वृंदावन होतं ते वृंदावन, महाराज सांगत होते मी जेव्हा प्रथम चाललो होतो मथुरेमधून वृंदावनला, त्यावेळेस रस्त्यावरती
मोर, गाई आणि कधीकधी बैलगाडीतून लोक चाललेले रस्त्याने अगदी सुंदर असे वृक्ष, वेली, लता ह्याचं दर्शन होत होतं. परंतु आजचं वृंदावन पूर्ण आपल्या या सर्व लोकांनी तिथं जिथं जंगल होतं, वन होतं, त्याचं कॉन्क्रीटचं वन आज आपण झालेलं पाहतोय सर्वजण. तर वृंदावन पाहण्यासाठी महाराज म्हणते की आपण आपल्या डोळ्याने वृंदावनला पाहू शकत नाही. ते पाहण्यासाठी आपण आपल्या कानाने वृंदावनचं दर्शन केलं पाहिजे, की जे कथेमधून भगवंतांचे लीला श्रवण चिंतन आपण त्याचं करू शकतो. तर आपण बघतो की भगवान श्रीकृष्णाने वृंदावनमध्ये आपल्यामध्ये ते सांगत होते की आपल्यामध्ये जी आहे ना की विश्वास आपल्यामध्ये नाही आहे, आपल्यामध्ये विश्वास नाही आहे, आपल्यामध्ये विश्वास पाहिजे. तो आपल्यामध्ये विश्वास नसल्यामुळे जरी भगवंताने आपण पाहतो की वृंदावनमध्ये कालिया मर्दनची लीला केली, भगवान श्रीकृष्णाने ब्रह्ममोहन लीला केली, भगवान श्रीकृष्णाने रास लीला केल्या वृंदावनमध्ये, परंतु आपण पाहतो की हे आपल्याला कधीच समजत नाही. आणि जरी असलं तरी आपल्या याच्यावर विश्वास बसतो का, तर बसत नाही. तर हे समजण्यासाठी केवळ भगवंतांची आपल्याला कृपा पाहिजे आणि ते त्यांच्या टर्म्स अँड कंडिशननुसार आपल्याला ते समजवतील. आपल्या टर्म्स कंडिशननुसार आपण भगवंतांना समजू शकत नाही. आपण सीमित आहोत. आपले इंद्रियाद्वारे, आपल्या मनाद्वारे आणि आपल्या बुद्धीद्वारे आणि आपण जो अहंकार आहे, या अहंकाराच्या पलीकडच्या आपल्याला गोष्टी कधी समजतच नाही. तर हे समजण्यासाठी आपल्यामध्ये थोडीशी श्रद्धा जर निर्माण झाली तर भगवंत त्या छोट्याशा श्रद्धेसाठी आपल्याला अशा योजना करून देतात की अशी आपल्याला वातावरण निर्मिती करून देतात की जसे करून आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आज श्रद्धा आहे म्हणून आपण इथं मंदिरमध्ये आलो आहे. एक छोटीशी श्रद्धा जरी असेल तर भगवंत त्या भक्तांसाठी अशा प्रकारचं त्याच्यासाठी वातावरण निर्माण करतात की त्याने करून तिची जी श्रद्धा आहे छोटीशी, त्या श्रद्धेचा तो आणखीन विकास करेल आणि त्याच्या चेतनेचा तो विकास करेल, तो कृष्ण भावनेचा त्याच्या जीवनामध्ये विकास करेल. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण सर्व गोष्टींना त्याग केला पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरण व्रज अहम तं सर्व पापेभ्य मोक्ष इशामी मा शुचे. मग आपण अथो श्रद्धा तथा साधुसंग तथा भजन क्रिया, आपल्यामध्ये अंधविश्वास नाही पाहिजे. आपण अंधविश्वास जर असन तर आपण समजू शकत नाही की कसे काय भगवान श्रीकृष्णांनी जे त्यांच्या नाभीच्या कमळामधून विष्णूंच्या ब्रह्माजी प्रकट होतात आणि त्यांना 4 मुख आहेत, आपल्याला तरी एकच आहे. आपल्याला विश्वास नाही बसतो का विश्वास आपल्याला? कसं काय भगवान ब्रह्माजींना 4 ते सृष्टी करता आहेत आणि त्यांना 4, ते तर आमचे परमपिता आहेत आणि त्यांना आपल्याला कसं काय नाही? तर त्याला आपल्याला विश्वास पाहिजे. तर जर विश्वास नसेल आणि आपण पुन्हा पाहतो, आपण कथा ऐकतो भगवंतांच्या की भगवान श्रीकृष्णांनी 7 वर्षाच्या एका छोट्या बालकाने त्यांच्या छोट्याशा करंगळीवरती 7 दिवस 7 रात्र गोवर्धन पर्वत उचलला. हे लोकांना हे एक हिस्टॉरिकल कथा असं वाटते, त्यांना डायजेस्ट होत नाही ह्या गोष्टी, नाही समजत नाही. त्यांना समजण्यासाठी भगवंतांची त्या व्यक्तीवरती विशेष कृपा पाहिजे. आणि जर कृपा जर असेल तर तो भगवंताच्या कृपेने आणि गुरुच्या कृपेने, गिरवधरी हरिप्रभूंनी पाठीमागे एकदा लेक्चर दिलं होतं, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु प्रसादे पाये भक्ती लता बीज, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. आपण जेव्हा या भौतिक जगामध्ये वावरतो त्यावेळेस आपल्याला अतिशय विशेष कृपा आहे आपल्याला या ब्रह्मांडामध्ये की आपण गुरुच्या आणि कृष्णाच्या कृपेने भक्तीचं बीज आपल्याला प्राप्त होतं. परंतु हे जेव्हा आपल्याला बीज प्राप्त होतं तर त्या बीजाबरोबर जसे की फर्टाईल जमीन, जी सुपीक जमीन आहे त्याच्यामध्ये बीज लावल्यानंतर ते बीज उगवतं आणि त्याची वाढ चालू होते. त्या वाढीबरोबर अनेक प्रकारचे त्याच्याबरोबर वेगवेगळे गवताचाही तिथे उगवतात. आणि ते गवत काय आहेत
कधी की 6 विकार आहेत आपल्यामध्ये. प्रभूजी सांगत होते की जे 6 विकार आहेत, षड विकार आहेत. या षड विकाराने आपले जे भक्तीचं बीज आहे, कधीकधी त्याचे विकाराची वाढ जोरात होते आणि भक्तीचं बीज आपलं दाबलं जातं त्या विकारामुळं. आपल्यामध्ये काय विकार आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. या विकाराने आपण काय करू शकतो? आपल्या या विकारामुळे आपण भक्तीची आपली आणि आपल्यामध्ये विशेष करून आपण इथे पाहणार आहोत आपण आज की प्रत्येकामध्ये दोष पाहण्याची, निंदा करण्याची वृत्ती आहे. आणि या गोष्टीमुळं आपण पुढं पाहणार आहोत की त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण भक्तीच्या ह्या लतेचा विकास थांबवतो. आणि तर आपण इथे पाहतो की आपण या आपल्या भौतिक सामर्थ्याने भगवंतांना नाही समजू शकत. तर भगवंतांना कुठं प्रकट व्हायचं, कुठं प्रकट नाही व्हायचं, हे आपण कोण ठरवणार आहे? भगवंत कोणावर काय कृपा करतील, कधी कृपा करतील, हे आपण नाही ठरवू शकत आपल्या या सीमित बुद्धीने. तर आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णांना आपण ऐकलेलं आहे की 16,108 राण्या होत्या. 16,108 राण्या थोडं कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत सामान्य जीवांसाठी. कसं काय भगवान श्रीकृष्ण 16,108 राण्यांना बरोबर राहत होते? तर भगवंत काय आहेत, त्यांच्या शक्ती अनलिमिटेड आहेत. जेव्हा नारद मुनी द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्येक महालामध्ये जात होते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रत्येक महालामध्ये वेगवेगळे कार्य करताना नारद मुनींनी पाहिलं. 16,108 ठिकाणी नारद मुनींना भगवंत वेगवेगळ्या महालामध्ये जसे जसे ते वेगवेगळ्या महालात गेले त्या ठिकाणी काही ठराविक महालामध्ये ते गेले, त्यांनी पाहिलं की भगवंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी लीला करतायत. तर भगवंत काहीही करू शकतात. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगत होते की भगवंत 16,000 नाही 16 करोड राण्यांना सांभाळू शकतात. आणि ते मुंबईच्या मंदिरामध्ये लेक्चर देत होते, ते म्हणजे त्याने ट्रॅफिक जाम न होताही सगळ्यांना येथे घेऊन येऊ शकतात. तर त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे भगवंतामध्ये. तर त्यासाठी आपण गुरु, साधू आणि शास्त्राच्या माध्यमातून भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांना आपण संतुष्ट केलेच पाहिजे. समसिद्धी हरितोषणम. जर आपण भगवंतांना संतुष्ट करू शकलो, तर भगवंतांची कृपा जर आपल्यावर झाली, तर सामान्य व्यक्तीही असामान्य कार्य करू शकतो. त्याचं उदाहरण देताना आपण पाहतो की श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांनी कशा प्रकारचं कार्य केलं. सामान्य, परंतु त्यांचा भाव काय होता ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा जलदूतमधून प्रभुपाद जात होते, तेव्हा प्रभुपाद म्हणतात, ते लिहून ठेवतात त्यांच्या डायरीमध्ये, हे भगवंता, मी तुमच्या समोर एक कठपुतलीच्या बाहुलीप्रमाणे आहे. जशी तुमची इच्छा आहे तसं मी नाचायला तयार आहे. तुम्ही जर मी बोलत आहे आणि जर तुम्ही ते सामर्थ्य, माझ्या बोलण्याचं सामर्थ्य, माझ्या बोलण्याची कृपा केवळ तुमच्या कृपेने भक्तांपर्यंत पोहोचू शकते. माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही की मी भक्तांना, की मी लोकांचा उद्धार करू शकतो, लोकांना बदलू शकतो. आणि मी तुमचा काय आहे, सर्वात तुच्छ सेवक आहे, दास आहे. ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण भगवंतांची कृपेला पात्र होऊ शकत नाही. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज नेहमी प्रत्येक लेक्चरमध्ये म्हणतात, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कसं याप्रमाणे जर आपण जीवन जगलो, झाडापेक्षाही सहनशील, गवताच्या पात्यापेक्षाही नम्र, आणि मान आणि अपमानाची कधी अपेक्षा न ठेवता सदैव दुसऱ्याला मान देण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. तर आपण भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या कृपेला पात्र होऊ शकतो. आपण भक्तीचा आपला विकास करू शकतो. तर विशेष करून ते सांगत होते की जेव्हा नारद मुनी भक्ताचं गुणगान करण्यासाठी नेहमी तत्पर असतात, ते बृहद पुराणामध्ये येतात ते की ते म्हणतात की जेव्हा नारद मुनी प्रल्हाद महाराजाकडे जातात, तेव्हा प्रल्हाद महाराजांचं गुणगान करतात की ते सांगतात की तुम्ही खूप महान भक्त आहात, तुमच्यामध्ये खूप महान गुण आहेत. तर प्रल्हाद महाराज म्हणतात, नाही,
मला भगवंतांनी प्रोटेक्ट केलं, मला भगवंतांनी वाचवलं. भगवंताच्या कृपेने मी अनेक वेळा अनेक ठिकाणी वाचलो गेलो, केवळ भगवंतांच्या कृपेने. माझ्यापेक्षा हनुमानजी खूप महान आहेत, खूप श्रेष्ठ आहेत. तर हनुमानजी प्रत्येक ठिकाणी तत्पर असतात भगवंतांची सेवा करण्यासाठी, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी. तर याच्यातून सांगायचं आहे की आपण भक्ताचं गुणगान करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. जर कोणी विशेष कार्य करत असेल आणि त्या विशेष कार्याचं आपण गुणगान न करता त्या व्यक्तीचं जर निंदा द्वेष जर करत असेल, तर हे वाक्य मला खूप स्पर्श करून गेलं की त्या व्यक्तीने समजलं पाहिजे की त्याच्यामध्ये खूप आणि खूप विशेष असा प्रकारचा एक रोग त्याच्यामध्ये आतमध्ये शिरतोय आणि तो काय करेन, त्याला त्या व्यक्तीच्या भक्तीचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. हे खूप सत्य आहे. आपल्याला दुसऱ्याचं केलेल्या एखाद्याने जर विशेष कार्य केलं आहे आणि त्याच्या कार्याचं गुणगान करण्याऐवजी आपण त्याची जर निंदा किंवा आपण त्याच्यामध्ये त्याच्या दोष पाहतोय, तर नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी एक रोग जडला आहे, जेणेकरून आपण भक्तीला आपल्यासाठी तो अडथळा ठरणार आहे. तर ते सांगत होते की जेव्हा चैतन्य महाप्रभू कुठं होते, जगन्नाथपुरीमध्ये होते, तेव्हा त्यांनी राजा प्रतापरुद्र राजांना विशेष कृपा प्रदान केली. तर कोणी म्हणू शकतं की कसं काय, की ते सांगत होते की काही संन्यासी आहेत, काही साधू आहेत, ते म्हणतील की कसं काय, प्रतापरुद्र राजा तर एक व्यक्ती आहेत, गृहस्थ आहेत, एक ऐश्वर्यशाली व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडं काय योग्यता आहे, की आमच्यामध्ये काय योग्यता आहे की आम्ही एका झाडाखाली राहतो, चटईवरती झोपतो, आमच्यामध्ये एवढं वैराग्य आहे, आम्ही एवढा त्याग केलेला आहे, त्यांना कसं काय कृपा प्राप्त झाली. तर ती कृपा आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. तर त्यावेळेचे जे भक्त आहेत ते प्रत्येक भक्त जेव्हा प्रतापरुद्र राजांना कृपा प्राप्त झाली, सर्व भक्त अतिशय आनंदी होतात. अशा प्रकारची आपली स्थिती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होणार नाही. आपण पाहतो की आपण काय केलं पाहिजे, द्वेष केला नाही पाहिजे, मत्सर नाही केला पाहिजे, निंदा नाही केली पाहिजे, त्याने आपली आध्यात्मिक प्रगती थांबते. चैतन्य महाप्रभू आणखीन एकदा प्रभुपाद सांगतात, ऐसे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद सांगतात की चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींचं जेव्हा ग्लोरिफिकेशन करतात, गुणगान करतात, तेव्हा तेथील सर्व भक्त अतिशय आनंदी होतात. तर अशा प्रकारचा आनंद आपल्यालाही प्राप्त व्हायला पाहिजे. तर ते सांगतात की प्रजल्प नाही केला पाहिजे. आणि ते सांगतात की आपण प्रतापरुद्र राजांच्या याच्यावरून पाहतो की भगवंतांची इच्छा जर असेल एखाद्या व्यक्तीवर कृपा करायची, तर त्यांना कोण थांबू शकतं. आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे का भगवंतांची कृपेला आपण एखाद्या व्यक्तीच्या विशेष कृपा करतायत भगवंताने, त्यांना आपण थांबू शकतो. नाही, माझ्यावरच कृपा व्हायला पाहिजे, मी एवढा महान भक्त आहे, माझ्यासारखा कोणी भक्तच नाही, मी माझ्यासाठी बोलतो हे नेहमी, तर दुसऱ्यावर कसं काय अशी कृपा होते. तर हे नाही, भगवंतांच्या कृपेला आपण कोणत्याच प्रकारचं चॅलेंज करू शकत नाही. ती भगवंतांची योजना आहे. त्यांची विशेष कृपा जर असेल तर त्याला आपल्यामध्ये थांबवण्याचं सामर्थ्य नाही. आपण काय केलं पाहिजे ते सांगतात, हे सर्व अवगुण माझ्यामध्ये आहेत, म्हणून मे बी हे लेक्चर मला प्राप्त झालं असावं की आपण नेहमी प्रजल्प करतो, दुसऱ्या व्यक्तीचं गॉसिप महाराज म्हणतात की करत राहतो, आणि त्या प्रजल्पामुळे आपली जी काही आत्तापर्यंत केलेली भक्ती जी आहे त्याचा पूर्णपणे नाश होऊ शकतो किंवा भक्ती पूर्णपणे थांबली जाऊ शकते किंवा अनेक जन्म लागू शकतात की पुन्हा आपल्याला भक्ती प्राप्त होण्यासाठी. म्हणून आपण विनाकारण कोणत्याही गोष्टीचा जास्त प्रजल्प करता कामा नये आणि त्याच्यामुळं आपली आध्यात्मिक प्रगती थांबते.
मग आपण निंदाच नाही करायची का, द्वेष नाही पाहिजे का? आपण एखाद्या भक्तांना मार्गदर्शन करू शकतो, त्याच्या काही चुका होत असतात तर आपण त्या निदर्शनास आणून देऊ शकतो, परंतु ते देण्यामागचा आपला भाव त्या भक्ताची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठीचा असला पाहिजे की नाही त्याची अधोगती करण्यासाठी असला पाहिजे, की त्याला त्याच्यातून वाटलं पाहिजे की हे माझ्यामध्ये फॉल्ट आहेत आणि हे सुधारण्याची माझी गरज आहे, आवश्यकता आहे. तर अशा जर आपल्यामध्ये भाव असन तर ठीक आहे, अन्यथा आपण स्वतःला समजलं पाहिजे की आपण कशा प्रकारचं मार्गदर्शन करतो आहे. तर ते सांगत होते की नारद मुनी जे आहेत सर्व जीवांमध्ये विशेष गुण बघतात. ते मृगारी जे आहेत ते अर्धवट प्राण्यांना मारत असत, पूर्णपणे मारत नसत. त्याच्यामध्ये नारद मुनींनी गुण पाहिले. ते सांगतात की हिट द सिन बट नॉट द सिनर. आता हे फार दुर्बल आहे आपल्यासाठी, आपल्या बुद्धीच्या शक्तीच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे माझ्यासाठी तरी. कारण की हा मूड जो आहे हा नित्यानंद महाप्रभूंचा मूड आहे. त्यांनी काय केलं, जगाई मादाईंचं त्यांच्याकडे एवढे पाप आहेत पण त्यांच्या पाप करण्याच्या वृत्तीचं त्यांनी हे केलं, परंतु त्यांचा द्वेष केला नाही. आता आपल्याला हे दोन्ही गोष्टी मला तर खूप कठीण वाटतात. दोन्हीमध्ये आपण बसत नाही. तर मग त्याच्यासाठी आणि त्यांनी हे का केलं होतं की त्यांना चैतन्य महाप्रभूंचं पतित पावन नावाने त्यांचा ग्लोरिफिकेशन व्हावं अशी नित्यानंद महाप्रभूंची इच्छा होती. आणि मग त्यांनी आपण पाहतो की ते सांगतात की जे मृगारी आहेत त्यांचाही कशा प्रकारे उद्धार केलेला आहे. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज भक्तितीर्थ स्वामी महाराजांबरोबर शेवटच्या दिवसामध्ये राहत होते. त्यांचे शेवटचे जीवनाचे दिवस होते. हे अतिशय दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं होतं. त्यांचं शरीर इतकं व्याधीने त्रस्त होतं, सगळ्यांना माहिती असेल. मग त्यावेळेस ते सहन करू शकत नव्हते, परंतु महाराज दिवसभर त्यांच्याबरोबर कृष्णकथा करत असत. जेव्हा कृष्णकथा चालू असते तेव्हा भगवंत साक्षात तेथे हजर असतात आणि त्या सामर्थ्यावरती त्यांचं रोजचं चालू होतं. एक दिवस भक्ततीर्थ स्वामी महाराज म्हणतात, मी पाहिलं आहे, मला जाणवतं आहे, मला समजतं आहे, मला साक्षात्कार होतं आहे की मी गोलक वृंदावनचं दर्शन करतो आहे. तुम्हाला काय वाटतं आहे का? ते म्हणले, काय, मला तर काही नाही जाणवत. इतकी त्यांची भयानक स्थिती झाली होती की त्यांना काही समजत नव्हतं. मग ते कृष्णकथाही ऐकू शकत नव्हते, एवढी त्यांचे शरीराचा त्रास होत होता. मग महाराजांनी काय केलं, जप त्यांच्यासाठी चालू केला आणि महाराज त्यांच्याबरोबर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अगदी तीव्रतेने जप करत होते. आणि महाराजही त्यांच्याबरोबर जप करायला लागले. जप करत असताना त्यांच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वाहत होते. भगवंत कलियुगामध्ये भगवंतांच्या नावामध्ये प्रकट होतात, हे आपल्याला याच्यातून समजलं पाहिजे. हे जे आपल्यामध्ये अवगुण आहेत हे पूर्ण नष्ट होण्यासाठी आपल्याला केवळ भगवंतांची शरणागतीचा स्वीकार केला पाहिजे, भगवंतांच्या नावाचा आश्रय घेतला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण पाहतो की हे जे आहे प्रल्हाद महाराजांचे गुण, ते असंच सांगत होते की वासुदेव दत्त जे आहे ते अशा प्रार्थना करत होते, या भौतिक जगातील जे जीवात्मे आहेत त्यांच्या सर्व पाप, बघा आपले सगळ्यांचे जर पाप जर एखादं मी म्हटलं मी तुमचे सगळ्यांचे पाप घेतो, ते म्हणतात वा 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 एकदम भारी, आम्ही तर मुक्त झालो. मग पापाचा जर स्वीकार तुम्ही करत असाल तर
तर मी तुमचेच नाही म्हणू शकत, मी माझंच पाप एवढे आहेत की तुमच्या पापाचा विषय सोडून द्या, माझा मलाच उद्धार करणं कठीण आहे. तर वासुदेव दत्त जे आहेत ते काय म्हणत होते, या जगातील सर्व जीवांचे पाप मी घेण्यास तयार आहे, परंतु त्यांना हे जे जीव आहेत ह्यांना पापातून मुक्त करा. असा भाव भगवंतांचे जे महान भक्त आहेत, आपण पाहतो की गुणगान केलं जातं त्यांचं. तर हेच गुण नारद मुनीमध्ये आहेत, ते भक्त प्रल्हादामध्ये आहेत असं नारद मुनी म्हणत आहेत. की भक्त प्रल्हाद महाराज म्हणतात की ते सांगतात की भगवंतांना प्रार्थना करतात की मला कधीच तुमचा विसर होऊ देऊ नका, आणि माझ्या पिता वडिलांनी जे काही त्यांच्या आसुरी वृत्ती आहेत त्याच्यामुळे त्यांना जी गती होणार आहे त्यांना त्या गतीपासून मुक्त करा आणि त्यांचा उद्धार करा. आणि ते प्रार्थना करतात की जे तुमच्यापासून जे दूर जीव जात आहेत त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी आमच्यामध्ये सामर्थ्य प्रदान करा. तर आपण पाहतो की भगवंतांचे भक्त आणि भक्तांमध्ये काय सामर्थ्य असते. 2-3 मिनटामध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू मामगच्चीला सारंग ठाकूरांच्या घराच्या समोर गेले होते, तिथं बकुल वृक्ष नावाचा एक वृक्ष होता. आपण आज सगळेजण ते पाहतो मायापूरला गेल्यानंतर. तर तो पूर्ण वृक्ष झाला होता, त्याच्यामध्ये कसल्याच चेतना नाही राहिली होती, एकदम असं काहीच राहिलं नव्हतं, त्याला जीव नाही थोडक्यात त्याच्यात. जेव्हा चैतन्य महाप्रभू त्या वृक्षाला आलिंगन करतात त्याच्यामध्ये पूर्ण चेतना आणि तो वृक्ष पूर्ण भरभरून त्याची अशी सुंदर वाढ झालेली लगेच आपल्याला आजही तो वृक्ष सर्वजण आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे ते सांगतात सारंग ठाकूरला की तुम्ही एखादा शिष्याचा तरी स्वीकार करा तुमच्या जीवनामध्ये. नेमकी मला शिष्य नाही पाहिजे. ते चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणतात ठीक आहे, उद्या जो प्रथम व्यक्ती मला भेटेल मी त्याला काय करेन, मार्गदर्शन करेन किंवा त्याला शिष्य म्हणून त्याचा स्वीकार करेन. दुसऱ्या दिवशी सारंग ठाकूर उठतात, गंगा नदीवरती जातात स्नान करण्यासाठी. नदीमध्ये एक शेव वाहून आलेला असतं, मृत व्यक्ती. तर त्या मृत व्यक्तीच्या त्यांनी सांगितलं असतं की जो प्रथम व्यक्ती दिसल त्याला मी काय करेन, त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करेन. त्या मृत व्यक्तीच्या कानामध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ज्या क्षणी बोलतात त्या क्षणी ती व्यक्ती जिवंत होते. भगवंतांच्या भक्तामध्ये हे सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं भगवंतांच्या कृपेने. भगवंत भक्तासाठी काय करतात आपण पाहू शकतो. जे नरसिंह मेहता आहेत, बरोबर ना, नरसिंह मेहता ना, त्यांच्या जीवनामध्ये वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी घरामध्ये काही नाही, बाहेर जातात उसनवारी मागण्यासाठी, प्रत्येक दुकानामध्ये जातात, कोणताच व्यापारी त्यांना काही देत नाही. शेवटी एक दुकानदाराला माहिती असतं की हे खूप सुंदर भगवंतांचं कीर्तन करतात. ते म्हणतात मी तुम्हाला देईल पण तुम्ही भगवंतांचं कीर्तन करा आमच्या इथे. कीर्तन करायला बसतात. कीर्तन करता करता श्राद्धाची वेळ निघून जाते. सगळं त्यांच्या पत्नी त्यांची वाट पाहत असतात, परंतु भगवंत जेव्हा भगवंतांच्या नामामध्ये जेव्हा कोणी असतो तर भगवंत त्याच्या कामामध्ये त्या व्यक्तीच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात. त्याच्या कामामध्ये भगवंत स्वतः उपस्थित राहतात. इकडं ह्यांचं कीर्तन चालू आहे आणि इकडं श्राद्धासाठी सगळे ब्राह्मण बोलवलेले आहेत. तर ते काय करतात, स्वतः भगवान कृष्ण आणि बलरामजी स्वतः येतात, सर्व सामग्री घेऊन येतात आणि सांगतात आणि सगळ्या एकदम उत्तम काय करतात, व्यवस्था करतात. असे व्यंजन बनवतात की 56 भोग जसं आपण पाहतो तशा प्रकारचे व्यंजन बनवतात. आणि ब्राह्मण येतात आणि त्यांच्या भावाच्या घरी श्राद्ध चालवलं असतं, पण ते भावांनी यांना सांगितलं तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही तुमचं बघा, मी माझं पाहिजे. तर ते ब्राह्मण आलेले असतात ते म्हणतात की तिकडे जाऊ नका, इकडे खूप जबरदस्त फिस्ट आहे आणि काय आहे तुम्ही या आल्यावर तुम्हाला समजेल. तर भगवंतांनी त्यांना एवढं खाऊ घातलं
नुसतं खाऊच नाही घातलं तर प्रत्येकाला एक सोन्याचं ताट पण देऊन टाकलं. आता काय ब्राह्मण काय खुश नाही होणार तर काय होणार? भगवंतांची एवढी कृपा, एका भक्तासाठी भगवंत काय करतात. तर ह्याच्यातून आपण पाहतो की भगवंत एका भक्ताला कशा प्रकारे कृपा प्रदान करतात. संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मोगलाचं सैन्य जेव्हा शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी शिवाजी महाराज तुकाराम महाराजांसमोर कीर्तनामध्ये येऊन बसले होते आणि त्या समय मोगलाच्या लोकांनी सगळा वेढा घातला आणि त्यांना पकडण्यासाठी ते सर्वजण आले. आणि ते आले जेव्हा तुकाराम महाराजांना समजते तेव्हा तुकाराम महाराज भगवंतांचा टाहो फोडतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तुम्ही माझी इज्जत आबरू वाचवा असं तुकाराम महाराज विठ्ठलाला काय करतात, प्रार्थना करतात. आणि त्या क्षणी सगळीकडे त्या मोगल सैन्याला शिवाजी महाराज दिसतात. प्रत्येक व्यक्ती शिवाजी दिसतो, प्रत्येक व्यक्ती शिवाजी दिसतो. आणि सगळे निघून बाहेर पळून जातात आणि सगळे त्यांच्या मागं निघून जातात. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांसोबत बसलेले असतात. हे भगवंतांची कृपा आहे. जेव्हा ते शेत राखायला जात होते, मंदिर शेत राखायला जात होते, तेव्हा त्या शेतकऱ्याचं सगळं शेत त्या पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी सगळं नष्ट करून टाकलं आणि तिथं काहीच ज्वारीच ठेवली नव्हती, ज्वारी. मग आता ते म्हणले तुम्हाला दंडित करेन मी. तो तिथले जे आहेत ते शेतकरी, जेव्हा त्या शेतकऱ्याची ज्वारीची, जेव्हा आपण म्हणतो ना शेतीचं ते धान्य जेव्हा करतो आपण, तेव्हा ते जेव्हा ज्वारी करत होते तेव्हा त्या शेताची एवढी भयानक रास निर्माण झाली की त्याच्या आयुष्यात, त्याच्या जीवनामध्ये तेवढी त्यांनी धान्य उत्पन्न झाल्याचं पाहिलं नव्हतं. हे भगवंतांची कृपा आहे. आपण कोण भगवंतांच्या कृपेला थांबवणार आहे? भगवंतांची कृपा, भगवंतांनी जर ठरवलं एखाद्या जीवावरती विशेष कृपा करायची तर आपल्यामध्ये काही सामर्थ्य नाही. ही कृपा आपण अशा प्रकारे घेतली पाहिजे. आपण स्वतः, आपल्याला वाटतं आपण खरंच कृपावान आहेत, कृपा प्राप्त आहेत. आपण जेवढी कृपा प्राप्त करू तेवढं आपण स्वतःला अधिक 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 तुच्छ समजलं पाहिजे. तर आपल्याला काय होतं, ती कृपा प्राप्त होते. आपण सगळ्या नारद मुनीप्रमाणे वैष्णवांना अप्रिशिएट, ग्लोरिफिकेशन केलं पाहिजे. आपण इतर सर्वंट ऑफ द सर्वंट या भावनेमध्ये, भक्तीमध्ये राहिलं पाहिजे. आणि भगवंतांचं रोजचं प्रायोरिटी आपल्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. भगवंतांचं गुणगान, आपली साधना आणि आपण सेवा ह्याच्यामध्ये आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे, जेणेकरून भगवंतांची असीम कृपा आपल्या सर्वांवरही प्राप्त होईल आणि आपण त्यास पात्र होऊ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे.